चालू झाले सेकंड झालं. नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंजे सर, शाळा प्रमुख आणि मीटिंग इन्चार्ज. आज आपल्या शास्त्रीनगर मनपा लोकरा मराठी शाळेमध्ये जी महानगरपालिका अंतर्गत एक बालवाडी चालते, जरी तिचं नाव एम्पायर 230 हा नंबर असला तरी पण ती महानगरपालिकेच्याच माध्यमातली असल्यामुळे 2019 वास्तविक 2012-13 पासून इथे बालवाडी सुरू केलेली, पण मधल्या काळात चालू होती, त्यानंतरच्या काळात काही गॅप घेतला. पण या आमच्या लता शांताराम कावळे मॅडम आहेत, BA BEd आहेत, आणि त्या आल्यापासून किंवा त्यांनी या शाळेत बालवाडीत शिकवण्याची जी काही तयारी दाखवली त्या दिवसापासून खरोखर मागच्या 3 वर्षामध्ये आपला शक्यतो, कारण जी मुलं येणार बालवाडीत ती पहिलीला येणार आणि जी पहिलीला आहे ती चौथीला टिकणार, तर त्या पहिलीच आता म्हणजे किमान 15-20 मुलं आहेतच अशी. आता सुद्धा त्यांच्या बालवाडीत एकूण 40 विद्यार्थी आहेत. म्हणजे त्यांचा विद्यार्थ्याशी असलेला संबंध, पालकांशी असलेला संबंध आणि त्यांची विभागात जाणारी कामगिरी, ह्या सगळ्या गोष्टी पाहता त्यांचं मी एक शाळा प्रमुख या नात्यानं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ऑनलाईन मध्ये सुद्धा त्यांचं खरोखर ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवणं, भले 2 विद्यार्थी असो 4 विद्यार्थी असो, पण ऑनलाईनच्या प्रक्रियेत त्या मुलांशी संपर्क ठेवणं, शेवटी आपल्याही हातात नसते की पालकांकडे मोबाईल कसा असेल आणि तो नेटपॅक भरेल का नाही, ह्या सगळ्या तांत्रिक अडचणी आहेत, पण आपला प्रयत्न सातत्याने ठेवणं. माझ्याही ऑनलाईन कामामध्ये कधी कधी मला निराशा येते, यश येत नाही किंवा नाराज होते की बाबा पालक कसे करतात, पण शेवटी त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता, कारण दिवसाला 2 GB हे लगेच संपून जातं. 2-3 व्हिडिओ जरी आपण शैक्षणिक पाहिले, पण त्यातून सुद्धा त्यांनी या 2-3 वर्षामध्ये खूप छान असं शैक्षणिक कामकाज केलं. आणि आज त्याचीच पावती म्हणून या आमच्या दीपा घाडगे मॅडम आहेत, त्या बालवाडीच्या संबंधितल्या अधिकारी आपण म्हणू शकतो की ज्या प्रत्यक्षात त्यांचे वर्ग तपासणी करायला आले. मॅडम, मी शास्त्रीनगर शाळेच्या वतीनं मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. मी याच्यासाठी हा व्हिडिओ करतो की माझ्या शाळेमध्ये 16 मार्च 2020 सालापासून जेव्हा लॉकडाऊन लागलं, असं डिक्लेअर झालं 22 मार्चला, जनता कर्फ्यू 22 मार्च आणि 23 मार्चला पूर्णपणे भारत बंद, पण 16 तारखेपासून त्याची विद्यार्थ्यांना शाळा बंदची लागू झालं. तर त्या दिवसापासून माझे व्हिडिओ चालू आहेत. मी सुद्धा वर्गात शिकवताना, कुठलंही साहित्य देताना, शास्त्रीनगर शाळेत कोणीही व्हिजिटला आलं, काही वाटताना, तांदूळ असो, बिस्किट असो, पुस्तक असो, वया असो, कोणतीही ऍक्टिव्हिटी आपण सादर करताना, आता कदाचित मला तुम्ही आल्यावर यांनी तुम्ही येणार हे सांगितलं, नाहीतर ताबडतोब मी तिथे आलो असतो आणि तुमच्या त्यांचं जे काय ऑब्झर्वेशन आहे त्याचा व्हिडिओ केला असता. आणि तोही आता त्यांनी फक्त सांगितलं, मॅडम सर आमच्या शाळेत एक व्हिजिटला एक मॅडम येणार आहे, पण आल्यानंतर सांगितलं असतं तर मी तिथे केलं असतं, काही हरकत नाही. पण तुम्ही आलात, मी तुमचं शाळा प्रमुख या नात्यानं खूप स्वागत करतो, तुमचे धन्यवाद देतो. आता तुम्हाला एक विनंती आहे की तुम्हाला काय वाटलं ते जर तुम्ही बोलला तर बरं होईल. उभं राहून बोला किंवा बसून बोला, कसंही बोला पण चालेल. चालेल ना मॅडम? हा, ओके. अच्छा, नमस्कार, माझं नाव दीपा घाडगे आणि मी विप्ला फाउंडेशन तर्फे आज बालवाडी ऑब्झर्वेशनसाठी आलेली आहे. माझी ही फर्स्ट व्हिजिट आहे, म्हणजे जेव्हापासून आम्ही ऑनलाईन सुरू केलंय तेव्हापासून फर्स्ट टाइमच मी आज लता मॅमना भेटलेली आहे. आणि खरंच धारावी सारख्या एरियामध्ये पण आपण ही जी काही शाळा तुम्ही चालू ठेवली आणि जो काही तुमचा आत्ताचा जो पट आहे, जो काही बालवाडीचा जो आणि इव्हन ते समजतं की मुलं ज्या अर्थी उत्तरं देत आहेत किंवा मुलं ज्या अर्थी फळ्यावर लिहिलेली अक्षरं वाचतायत, त्या अर्थी इथे शिक्षकांची जी मेहनत आहे ती कुठे ना कुठेतरी दिसून येते. आणि त्याच्यासाठी खरंच मी लता मॅमला खरंच कॉंग्रॅच्युलेशन करेन की तुमच्या जे काही इथे ह्या शाळेला जे काही सहकार्य लाभलेलं आहे, ज्या पद्धतीने तुम्ही इथे जे काम करता आहात, खरंच खूप खूप छान. आणि थँक्यू सो मच सर. चंद्रकांत सरांबरोबर पण आज माझी पहिलीच भेट आहे, पण नक्कीच मला ह्या शाळेत पुन्हा यायला आवडेल. आणि जसं सरांनी आता म्हटलं की ऑब्झर्वेशनचं तुम्हाला हे नाही आहे, पण नेक्स्ट टाइम जेव्हा कधी येईल तेव्हा मी आधी सुरुवातीला तुम्हालाच भेटून. पण माझ्या माहितीप्रमाणे आता ठीक आता आला, पण आता माझ्या माहितीप्रमाणे 1 ते 2.5 ह्या 1.5 तास मिनी केजी आणि ज्युनियर केजी आहे. आता ही 2.5ला मुलं मिनी केजी आणि ज्युनियर केजी या दोघांचा पट आय थिंक 19 आहे, 19 का 29. मग ते जाणार तर सिनियरची येणार, बरोबर? सिनियरची येत नाही सर, कारण यांची बहीण भावंड असल्यामुळे येत ना एकत्र. ओके, काय हरकत नाही, काही हरकत नाही. जवळजवळ तुमचा 26चा पट आहे मी जे काउंट केलं. चांगली गोष्ट आहे.